अनुसूचित 59 जातींच्या अ ब क ड उपवर्गीकरणासाठी जनआंदोलनाचा ठोस हुंकार. सरण तयार ठेवा. अ ब क ड आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. लातूर प्रतिनिधी सुमित पाटील. आझाद मैदानावर सरण तयार ठेवा. अ ब क ड उपवर्गीकरण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. जनआंदोलन बैठकीत माजी आमदार सुधाकर भालेराव बोलत होते. अनुसूचित 59 जातींच्या अ ब क ड उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाची प्रभावी व निर्धारपूर्ण बैठक लातूर येथील भक्तिशक्ती मंगल कार्यालयातील जनआंदोलन बैठकीत ते बोलत होते. डॉक्टर शेखापूरकर म्हणाले की केंद्र सरकारने उपवर्गीकरणाला मंजुरी दिलेली आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अ ब क ड ची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि वंचित समाजाला विकासाच्या प्रवाहात आणावे असं ते म्हणाले. या बैठकीत समाजातील दडपल्या गेलेल्या घटकांचा असंतोष उफाळून आला असून आता अन्याय सहन केला जाणार नाही असा ठाम इशारा देण्यात आला. या बैठकीत बोलताना डॉक्टर शेखापूर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सुप्रीम कोर्टाने अ ब क ड वर्गीकरणास मान्यता दिलेली असून राज्य शासन हे सकारात्मक भूमिकेत आहे. मात्र काही समाज याला विरोध करत आहेत कारण त्यांचे पोट भरले आहे. अनुसूचित जातींमधील आरक्षणाचा लाभ काही मोजक्या जातींनाच घेतला असून बहुसंख्य 59 जाती अजूनही शिक्षण, नोकरी आणि विकासापासून वंचित आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी अ ब क ड उपवर्गीकरणाशिवाय पर्याय नाही असे ठामपणे मांडण्यात आले. सरकार वर्षानुवर्ष केवळ आश्वासनांची खैरात वाटत असून आझाद मैदानावर सरण तयार ठेवा. अ ब क ड उपवर्गीकरण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही असा ठोस निर्णय घेण्यात आला. जनआंदोलन बैठकीत सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संविधानाने दिलेली हक्क मागणे हा गुन्हा नाही, तो आमचा अधिकार आहे असा सूर संपूर्ण बैठकीत जाणवत होता. या बैठकीत आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा, गावोगावी जनजागृती करण्याचा आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष छेडण्याचाही निर्णय घेण्यात आला. अ ब क ड उपवर्गीकरण तातडीने लागू न झाल्यास शासनाविरोधात व्यापक आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. ही बैठक म्हणजे केवळ चर्चा नव्हे तर अनुसूचित 59 जातींच्या हक्काच्या लढ्याची निर्णायक सुरुवात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, एका रिट पिटिशनच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय संबंध भारत देशाला दिलेला आहे आणि त्यातलीच एक भूमिका महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक राज्यांनी ते उपवर्गीकरण लागू केल्यानंतर या ठिकाणी राज्य सुद्धा त्या ठिकाणी पुढाकार घेत असताना दिसत असताना जर आपल्यातलेच पूर्व आश्रमीचे महार, आजचे बौद्ध, नवबौद्ध या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या अनुसूचित जातीतील अ ब क ड उपवर्गीकरणासाठी विरोध करताना दिसतात, ही फार केविलवाणी आणि लाजीरवाणी बाब वाटते. मला तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, माननीय रामदास आठवले साहेब आणि जेवढे काही नेते म्हणून दलित पुढारी आहेत सर्वांना माझी विनंती आहे, हा निर्णय एका मातंग समाजासाठी दिलेला नाही आहे. तुम्ही जरा अभ्यास करा. बाबासाहेबांनी जी उच्च संस्था निर्माण केलेली आहे, जर प्रधानमंत्र्यांचे जर निर्णय असतील, जर मुख्यमंत्र्यांचे जर निर्णय असतील, एखादा जर गुन्हेगार त्या ठिकाणी जर गुन्हेगार असेल आणि त्याला फाशी द्यायची शिक्षा असेल, सर्वात मोठा निर्णय कोण घेतो? हे सुप्रीम कोर्ट घेतं आणि सुप्रीम कोर्टाने तयार केलेली व्यवस्था कोणी केलेली आहे? बाबासाहेबांनी तयार केलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या जर सुप्रीम कोर्टाच्या न्याय व्यवस्थेला जर तुम्ही अमान्य मानत असाल तर याच्यापेक्षा लाजीरवाणी बाब दुसरी काय असू शकते? कसलाच मातंग समाज तुमचा दुश्मन आहे? कोण म्हणतो RSSच्या सोबत आहे? कोण म्हणते मनवादाच्या सोबत आहे? या ठिकाणी तुम्ही स्वतः पडताळून पहा. खऱ्या अर्थाने पूर्वाश्रमीचा मार किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी RSSच्या सोबत आहे, किती प्रमाणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मोठमोठ्या पदावर बसलेलात, तुम्ही त्या ठिकाणी असताना म्हणताय की आम्हाला फायदे मिळाले पाहिजे आणि आता मात्र मातंग समाजावर नारळ फोडताय. ही चुकीची भाषा बंद झाली पाहिजे. मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला दोघांनाही तिघांनाही सूचना आहे आणि विनंती आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिवांना सुद्धा माझी विनंती आहे, या ठिकाणी कुठलीही व्यवस्था बघत असताना तुम्ही आम्हाला गृहीत धरा की आकडेवारी स्वच्छ मनाने समोर आणा. अशुद्ध या आकडेवारी जर तुम्ही घेतली, वेगवेगळ्या जातीतले लोक जर इथं बौद्ध धर्म स्वीकारले असतील म्हणून त्यांची जर आकडेवारी वाढत असेल तर ही आकडेवारी बंद झाली पाहिजे. आणि ती आकडेवारी बंद झाली तर समान वाट्यामध्ये फक्त 3% डिफरन्स आहे मातंग समाज आणि पूर्वाश्रमी महार समाजामध्ये. हा जर तफावत जर तुम्ही जर वेगवेगळ्या पद्धतीने जर बघितलात तर निश्चित रूपाने आम्हाला न्याय मिळणार आहे.
या ठिकाणी म्हणून आमची एक विनंती आहे, या ठिकाणी आम्ही काही चुकीच्या पद्धतीने मागणी करत नाहीये आणि ते राज्य सरकारनं दिली पाहिजे ही मी ठाम भूमिका घेऊन आज उपवर्गीकरणासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभा करू. मग आम्हाला आझाद मैदानावर ज्या लोकांनी भारत देश आझाद झाला पाहिजे त्याच्यासाठी तिथे हुतात्मा चौक बांधला असेल, परंतु उपवर्गीकरणासाठी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मातंग समाजासाठी तुम्हाला तिथं आमची होळी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सरण रचावं लागेल. आम्ही तिथं झोपायला तयार आहोत. मग तुम्ही दलित पुढाऱ्याचं काय ऐकायचं ते ऐका, आम्हाला काय घेणं नाही तुमचं.